सावली भैरवी आली ना आपल्याकडे, तिच्या स्वागतासाठी एक छानसं गाणं म्हण. काय गाणं स्वागतासाठी? मला कळलं नाही. म्हणजे हे आता इथे राहणार आहेत आणि ह्यांच्या स्वागतासाठी मला का गायला सांगता तुम्ही? एका गुरुने शिष्याकडनं गाण्याची अपेक्षा ठेवणं यात काही गैर नाहीये सावली. गुरु, जुगलबंदीत तुम्ही काय केलं हे विसरलात? माझं गाणं कायमचं बंद करायचा प्रयत्न केला तुम्ही, विसरलात का तुम्ही? पाहिलंस तिलोत्तमा, मला वाटतं या घरात आता माझ्या एका छोट्याशा इच्छेलाही काही किंमत नाहीये. एक गाणंच तर मागितलं होतं मी सावलीकडे, पण ठीक आहे. या घरात जर मला काहीच किंमत मिळणार नसेल तर मग नाही, असं कसं होईल ना? होईल ना, होईल ना. हे बघ, माझी इच्छा म्हणून गाणं गाऊन दाखव ना एक माझ्यासाठी. माझा शब्द नाही ना पाडणार तू? सावली नाही गाणार आई. आयुष्यभरासाठी सावलीचं गाणं बंद करणार होती बाई. ह्या बाईच्या स्वागतासाठी तू सावलीला गायला लावतीयस? नाही बघ सारंग, आता त्या सगळ्यासाठी हिनं माफी मागितली आहे ना, आणखीन काय करायला हवं हिनं? हा, आणि तू नेहमी काय म्हणतोस की मी खूप ताणत बसते ना गोष्टी. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना. आता मी नाही ताणत आहे, तुम्ही तसं वागताय ते ठीक आहे. आई, हे घरातले वाद नाही आहेत. लहानपणापासून सावलीचा छळ केला या बाईने. आज त्या बाईचा पाहुणचार होतो या घरात, आणि तू सावलीला तिच्यासाठी गा म्हणतेस का? मी विसरले नाहीये तिने जे काय केलंय ते, पण ते आत्ता इथे महत्वाचं आहे का? ती शेवटी हिची गुरु आहे ना, गुरुस्थानी आहे की नाही ती? ती काल कशी वागली, तिने काल काय केलं, त्यापेक्षा ती आज आत्ता इथे कशी वागते आणि उद्या कशी वागणार आहे ते जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? मग आणि माझी इच्छा आहे म्हणून तर गाईल की नाही? आईचा शब्द डावलणार आहेस तू? माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये. तू असं का वागतेस ते कळत नाही मला. मला तर पटत नाही. तुझी इच्छा असेल तर कर. अरे सारंग, प्लीज